2025 वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि याच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुर्गराज किल्ले रायगडावर अनेक शिवभक्त दाखल झालेत। सकाळपासूनच मोठी गर्दी या शिवभक्तांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी केलेले आहे। आपल्यासोबत काही शिवभक्त जोडलेले आहेत। दादा, काय सांगाल, कुठून आलात, नवीन वर्षाची सुरुवात कशी केली? नमस्कार, जय शिवराय। मी चिंतन दातुंडे पुण्यावरून आलो आहे। नवीन वर्षासाठी मी आपले तमाम महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं नवीन वर्षासाठी चांगलं काम करता यावं त्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी आलो होतो। तर या तीर्थक्षेत्री रायगड दरवर्षी आपल्याला येण्याचं सौभाग्य लाभो आणि दरवर्ष आपल्या क्षेत्रात चांगलं काम हो यासाठी मी प्रेरणा घेण्यासाठी आलो होतो। धन्यवाद। जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। यस, इतर शिवभक्त आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, एखाद्या चांगला शुभ मुहूर्त करण्यासाठी एखादा आपण नवीन एक चांगला दिवस शोधत असतो। आज नवीन वर्षाची सुरुवात होते, आपण किल्ले रायगडावर आलात, काय नवीन उत्साह किंवा नवीन काय संकल्प घेऊन जाणार? ज्यावेळेस आपण इथं स्वराज्याच्या राजधानीपाशी येतो त्यावेळेस एवढी प्रसन्नता वाटते ज्यावेळेस कुठेच वाटत नाही आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर जो आनंद द्विगुणित झालेला आहे सगळ्यांचा। आम्ही सातारवरनं आलेलो आहे, 16 जणांचा ग्रुप आहे आमचा, त्यामुळं एकदम मस्त वाटते, प्रसन्न वाटते एकदम। तसंच इथून पुढे इथली काळजी घ्यावी, संवर्धन व्हावं गडाचं व्यवस्थित, ही ईश्वरचरणी प्रार्थना। याला शासनाने पण मदत करावी, सहकार्य करावे। तसंच येणारे जे लोक आहेत त्यांनी पण याचं पावित्र्य राखावं, ही नम्र विनंती। काय नवीन संकल्प केला छत्रपतींच्या चरणी? किल्ले रायगडावरच यंदा का निवड केली किल्ले रायगड? नमस्कार, माझं नाव अक्षय बोतेकर। आम्ही सगळे साताऱ्यावरून आले, मेडिस्प्रे कंपनीत आम्ही काम करतो। इथं येण्यासाठी आम्ही खूप दिवस प्रयत्न चालले होते आमचे, आणि सगळ्यांचं चाललं होतं की 31 डिसेंबरला काय करायचं। सगळ्यांचे खूप, आणि म्हणजे सगळ्या जणांचं असतं की आपण पार्टी करू, आपण इकडे जाऊ, पबला जाऊ वगैरे जाऊ, पण ते न करता आमचे ज्येष्ठ जे आहेत आमचे सहकारी, त्यांनी सांगितलं की आपण नवीन वर्षाची सुरुवात रायगडावर जाऊन करूया। मग त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शब्दाचा आदर राखून आम्ही इकडे रायगडावर आलो। इकडे रायगडावर आल्यानंतर आम्हाला एकदम प्रसन्न वाटलं, आणि त्यांचा जो निर्णय होता जो आम्ही ऐकला त्याचा आम्हाला आत्ता एकदम म्हणजे मनापासून आनंद होतो आहे की आम्ही रायगडावर आलो आहे। आणि जसं महाराजांकडे बघितलं की एक नवचैतन्य जागं होतं, ते नवचैतन्य घेऊन आता आम्ही नवीन वर्षाची पूर्ण चांगल्या पद्धतीने सुरुवात करणार आहोत। दादा, काय सुरुवात केलीस आजपासून? काय इतर शिवभक्त आणि तरुणांना काय मेसेज देशील नवीन? नमस्कार, जय शिवराय। सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथं आल्यानंतर जी ऊर्जा मिळते ते कुठंच मिळत नाही। आम्ही पण दरवर्षी वर्षातून एकदा दोनदा इथे येऊन ऊर्जा घेऊन जातो, आणि जी नवचैतन्य मिळतं किंवा जी प्रेरणा मिळते किंवा कोणत्याही आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण काही संघर्ष असतील तरी शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून, विचार डोळ्यापुढे ठेवून आपण काम केलं तर नक्की सक्सेसफुल हो, आणि स्वराज्याचं असंच पावित्र्य आपण राखत राहू। नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून एक चांगली सुरुवात करूया म्हणून आज आम्ही सर्वजण कुटुंबासहित रायगडावर आलो आपल्या देवाचं दर्शन घ्यायला। देवाचं दर्शन घेतल्यावर सगळ्यांना एकदम छान वाटलेलं आहे, आणि असंच नवीन वर्ष पूर्ण उत्साहपूर्ण जाईल असं आम्हाला वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराज की। आपण बघितलं तर मोठे शिवभक्त गडावर दाखल झालेले आहेत, आणि या ठिकाणी अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातनं या शिवभक्तांनी किल्ले रायगडावर हजेरी लावलेली आहे। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते। नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी, हीच ऊर्जा घेऊन जाण्यासाठी अनेक शिवभक्त या किल्ले रायगडावर आज दाखल झालेत, आणि या नवीन वर्षाच्या शुभेच्छा इतर शिवभक्तांना देखील या शिवभक्तांनी दिलेल्या पाहायला मिळतात। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।